विधानसभेसाठी भाजपची रणनीती ठरली। भाजप 125 जागा लढण्याच्या तयारीत। निवडणूक व्यवस्थापन समितीच्या बैठकीत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा। बच्चू कडूंनी मला लोकसभेत पाडण्यासाठी सुपारी घेतली। माजी खासदार नवनीत राणांचा बच्चू कडूंवर गंभीर आरोप। कंत्राटदाराची गुणवत्ता का तपासली नाही? महाराज माफ करा। पुण्यात तोंडानं माफी मागावी। शिवपुतळा पडण्यावरून आमदार अमोल मिटकरींचा महायुती सरकारला सवाल। पुण्यात एसटीच्या ताफ्यातील 72 बसेस बंद होणार। आयुर्मान संपल्यामुळे बसेस स्क्रॅप करण्याचं नियोजन। पुणे विभागातील प्रवाशांना बस कमी पडण्याची शक्यता। गणेशोत्सवासाठी मंडप टाकताना केलेले खड्डे मंडळांनी स्वखर्चानेच बुजवावे। महापालिकेच्या सूचना। तर खड्डे न बुजवणाऱ्या मंडळांना पुणे महापालिकेचा कारवाईचा इशारा। पालघरमध्ये 30 ऑगस्टला मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून अवजड वाहनांना बंदी। तर रात्री 1 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत अवजड वाहतूक बंद। मोदींचा दौरा असल्यामुळे खबरदारी। नाशिकमधील गोदावरीचा पूर ओसरला। सध्या धरणातून पाण्याचा विसर्ग बंद। मात्र नाशिकला अद्यापही मुसळधार पावसाचा इशारा। शहर आणि परिसरात पावसाची संततधार सुरूच। गुजरातमधील वडोदऱ्यामध्ये विश्वामित्रा नदीचं पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत। तर पुरामुळे एक भली मोठी मगर आली नागरी वस्तीत। मालेगावात सततच्या पावसाचा पिकांना फटका। कापूस आणि भाजीपाल्याचं मोठं नुकसान। शेतकरी आता पुन्हा चिंतेत।